तिसरं आहे यवतेश्वर प्रमोद लॉज बेकायदेशीररित्या अनधिकृत बांधकाम केलेलं आहे। तर ते बांधकाम ते त्वरित त्याच्यावर कारवाई करा म्हणून सांगितलं होतं, त्यांनी काही कारवाई केलेली नाही। अनधिकृत बांधकाम म्हणजे त्यांनी नेमकं काय केलंय? त्यांनी प्रमोद लॉजचं बांधकाम हे डायरेक्टली बाहेर आणून म्हणजे रोडच्या कडेला घासून बांधलेलं आहे आणि ते बांधकाम आहे की सर्वे नंबरला ती जागा नसताना त्यांचं कुठेही नाव नाही, 8Dला उतारायला पण नाव नाही, गावठाणमध्ये कुठेही नाव नाही, सर्वे नंबरला नाव नाही, तरी पण यांनी बांधकाम केले आहे। तिथं जागा आहे कोणाची? मग ही मालकी हक्काची जागा नसताना यांनी बांधलं कसं? शासकीय जागा आहे का ती? शासकीय पण नाहीये, तरी पण यांनी बांधकाम केलेलं आहे। त्यांची पण जागा नाही, शासनाची पण नाही, मग आहे कोणाची? ग्रीन झोन मध्ये येते, म्हणजे ग्रीन झोन काहीतरी विषय आहे। बरं, मग त्यांनी हे बांधकाम करायला परमिशन दिली ना, आम्ही त्यांना बोलवतो तुमचं बांधलं कसं, तर ते म्हणजे आम्ही कोर्टामध्ये कारवाई केली, हे त्यांनी खोटं सांगितले, कोर्टामध्ये आमची केस चालू आहे। त्याचा माहिती अधिकार काढला तेव्हा मध्ये हे दिसलं यवतेश्वरचा प्लॅन की त्यांनी बेकायदेशीर बांधकाम केले। सदर बांधकामाची परमिशन यवतेश्वर ग्रामपंचायतकडनं त्यांनी घेतली आहे का, त्यांना मिळालेली आहे का? नाही, त्या मॅडमनी तिथं जाऊन मी चौकशी केली, त्या मॅडम प्रज्ञा माने म्हणूनसाठी आहेत, त्यांची चौकशी केली, ते म्हणजे आमच्या ग्रामपंचायतला 8Dला पण त्याचं उतार नाही आहे आणि नावच नाही, सर्वे नंबरला बी त्यांची नोंद नाही आहे। हे बेकायदेशीर आणि अनधिकृत बांधकाम आहे हे समोर आलेलं आहे, म्हणूनसाठी त्याच्यावर कारवाई करा म्हणून बोललो होतो, पण त्या लोकांनी केलेली नाही, नुसते मला नोटीसकडून आत्मदहन माझं रद्द करण्याचा प्रयत्न केला होता। आता परत मी उपोषणाला बसलोय त्याच्या बाबतीत। आता तुमची काय आता या तिन्ही मागण्या मान्य झाल्या, मी उठतच नाही आहे। मी मुक्काम पोस्ट यवतेश्वर तालुका जिल्हा सातारा, बाबुराव शामराव कारवे। मी या गावचा मूळ रहिवासी आहे आणि ही माझी आजोबा पंजोबाची जागा आहे। या जागेमध्ये मी माझं घर बांधलेलं आहे, हॉटेल आणि लॉजिंग बांधलेलं आहे आणि ज्यांनी कोणी माझ्या विषयावरती काय माझ्याबद्दल काय कोणी तक्रार केलेली आहे ती मला मान्य नाही, अनधिकृत आहे आणि सर्व जागेची कागदपत्र माझ्याकडं आत्ता मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सादर करतो आहे। ही कागदपत्र माझ्याकडे आहेत आणि ज्या जागेचं नोंद करण्यासाठी मी प्रोसेस चालू केलेला आहे किंवा माझ्या जागेचे जे खाते उतारे काय सगळे आहेत ते माझ्यासमोर हातामध्ये आहेत, हे नोटराईज केलेलं आहे वकिलातर्फे आणि हे आता नोंदीसाठी मी दिलेलं आहे अर्ज। ह्याच्या अगोदर आमच्या ग्रामपंचायतीमध्ये असा नियम नाही आहे की बाबा तुम्ही कोणतीही गोष्ट बांधायच्या अगोदर आम्हाला विचारल्याशिवाय बांधायची नाही आहे, अशी कुठलाही हरकत नाही आहे ग्रामपंचायती करतो। पण ग्रामपंचायतीला कोणतेही न विचारता हे घर बांधलेलं आहे। आता मी माझं काम पूर्ण केलेलं आहे आणि ग्रामपंचायतीसाठी नोंद करण्यासाठी कागदपत्र देत आहे। ग्रामपंचायतीच्या संमतीने नोटराईज करून घेतलेलं होतं। नोटराईज मॅडम तर ते माने साहेब आहेत आपला ग्रामसेविका, तर त्या म्हणले नोटराईज चालत नाही आहे की मला तहसीलदार साहेबांचं ॲफिडेविट पाहिजे। मग आम्ही हे परत प्रकरण आता उद्या चालू करणार आहे आणि उद्या नोटराईज ॲफिडेविट करून परत मॅडमला देऊन ते मी 8चा उतारा वगैरे संमतीपत्र त्यांच्याकडनं घेणार आहे आणि त्या मला द्यायला तयार आहेत। त्या कोण आरोप करत आहेत, कोण काय पदाधिकारी असतील किंवा कोण काय असतील, कोण सामान्य माणूस असेल, तर ते एक मला मान्य नाही आहे।